Hello everyone. Today we introduce a new poem 2.8 Small Towns and River, written by poet Mamang Dai. Mamang Dai is a poet, novelist, journalist and former civil servant from Itanagar, Arunachal Pradesh, who writes in English as well as Adi language. She is also an active radio and TV journalist Doordarshan Itanagar. She was a program officer with Worldwide Fund for Nature and worked with Biodiversity Hotspot Conservation Program. She has received Padma Shri Award in 2011 and Sahitya Akademi Award in 2017. 2011ला त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे. याशिवाय साहित्य अकादमी पुरस्कार हा 2017ला मिळालेला आहे. मॅग्मा दाई is a strong voice from the northeast, a writer and a poet par excellence whose work has the fragrance of her land and her people. मॅग्मादाई एक प्रकारच्या नॉर्थ ईस्टकडच्या ईशान्य भारतातल्या एक मुख्य लेखिका आहेत ज्या की तिकडच्या लोकांचा जमिनीचा किंवा तिथल्या भूप्रदेशाचा एक प्रकारचा आवाज आहे किंवा तिथला सुगंध आहे. तर तो कोण आहे तर ममांग दाई. ह्या काय त्या प्रदेशाचा त्या लोकांचा नॉर्थ ईस्टच्या लोकांचा आवाज आहे एक प्रकारचा. नॉर्थ ईस्ट म्हणजे कुठला भाग तर भारताच्या ईशान्य भागातली जी 7 राज्य आहेत त्याला आपण 7 सिस्टर ऑफ इंडिया म्हणतो. त्यांचा समावेश नॉर्थ ईस्ट म्हणून केला जातो किंवा नॉर्थ ईस्टमध्ये त्यांचा समावेश होतो. मग ती कुठली म्यानमार, अरुणाचल प्रदेश, आसाम, त्रिपुरा, मणिपूर ही यांचा समावेश त्यामध्ये नॉर्थ ईस्टमध्ये केला जातो. आणि या नॉर्थ ईस्ट भागाचा त्या काय एक प्रकारचा आवाज आहे किंवा फ्रॅग्रन्स आहे. तिथला तो किंवा त्या प्रदेशाचा एक प्रकारचा त्या सुगंध आहे. The poem Small Towns and River is taken from the collection of the poem The River Poem published in 2004. ही जी कविता आहे स्मॉल टाउन्स अँड रिव्हर ही ॲमंगदाई यांच्या द रिव्हर पोएम्स यामधून घेतलेली आहे आणि ती पब्लिश झाली होती. रिव्हर पोएम ही 2004ला. द पोएम डिस्क्राईब अ लँडस्केप अँड नेचर वेअर रिव्हर इज अ डॉमिनंट फेनोमेना. पोएममध्ये काय सांगितलेलं आहे तर लँडस्केप नेचर या बाबतीची माहिती तिथं दिली आहे. म्हणजे जमीन, भू किंवा नेचर, निसर्ग याची माहिती दिली आहे. आणि ज्यामध्ये मुख्य डॉमिनंट फेनोमेना काय आहे तर रिव्हर आहे, नदी आहे त्यामध्ये मुख्य भूमिकेत. दो द कन्सेप्ट लाईक रिव्हर हॅज अ सोल अँड रिव्हर नोज इमॉर्टॅलिटी ऑफ वॉटर, द पोएट मेक्स अस अवेअर ऑफ लाईव्हली नेचर अराउंड हर होमटाउन पसीघाट. या कवितेमध्ये रिव्हरला आत्मा असतो आणि रिव्हर ही इमॉर्टॅलिटी असते किंवा रिव्हरचं पाणी हे अमृत्य असतं. या पद्धतीचं वर्णन या कवितेत केलेलं आहे. आणि ही सगळी गोष्ट किंवा ही जी स्टोरी आहे किंवा ही रिव्हरबद्दलची माहिती आहे ती पसीघाट जी कवीचं पोएटचं ममांगदाईचं होमटाऊन आहे तिथली ही ही पोएम आहे. इटर्निटी ऑफ नॅचरल एलिमेंट आणि तिथलं जे इटर्निटी ऑफ नॅचरल एलिमेंट जे की तिथलं जे नॅचरल रिसोर्सेस आहेत किंवा घटक आहेत त्यासंबंधी या कवितेमध्ये माहिती दिलेली आहे. कशा पद्धतीचा ऱ्हास तिथं होतोय तो सांगितलेलं आहे. शी फाइंड दॅट इव्हन लाईफ अँड डेथ आर ट्रान्झिट. The poem is based on the belief of the tribal people from the northeast.
that the soul of the beloved ones always continue to dwell in the natural elements around. आणि या कवितेमध्ये लाईफ आणि डेथ याबद्दल कवी असं म्हणतो की ते क्षणिक आहेत, पण रिव्हर जी आहे ती परमनंट आहे, इमॉर्टल आहे, अमृत्य आहे. रिव्हरचं पाणी म्हणा किंवा रिव्हर म्हणा, नदी म्हणा, नदीचं पाणी म्हणा. द पोएम इज बेस्ड ऑन द बिलीफ ऑफ द ट्रायबल पीपल फ्रॉम द नॉर्थ ईस्ट. ही कविता जी आहे ती ट्रायबल पीपल म्हणजे तिथले जे नॉर्थ ईस्टमधले जे आदिवासी लोक आहेत किंवा त्या जमाती आहेत त्यांच्या दॅट द सोल ऑफ द बिलो वन्स ऑलवेज कंटिन्यू टू ड्वेल इन द नॅचरल एलिमेंट्स अराउंड. आणि त्यांच्या मते की त्यांचे जे लोक आहेत, जे पूर्वज आहेत, त्यांचा मृत्यूपश्चात ती सगळी या नॅचरल सोर्सेसमध्ये समाविष्ट झाली आहेत. म्हणजे नदी असो, दऱ्या असो, जमीन असो, या नॅचरल घटकांमध्ये त्यांचे आत्मे हे समाविष्ट झाले आहेत. म्हणजे त्यांचे पूर्वज हे नदी, नाले, ओढे, जमीन, वृक्ष यामध्ये समाविष्ट झाले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. सो शी रिमेंबर्ड डेथ व्हेन शी सीज द towns she implies have prospered when nature has been destroyed. The poet has expressed anxiety at the development in the small towns. कवी काय म्हणतोय? शी रिमेंबर्स डेथ व्हेन शी सीज द टाउन. कवीला मृत्यू आठवतो जेव्हा ती टाउन पाहतात किंवा टाउन पाहते, शहर पाहते, त्यांचं जे शहर आहे ती पाहते. जेव्हा डेव्हलपमेंटच्या नावाखाली टाउन, शहरं ही विकसित होतात, पण त्याच वेळेस ती काय म्हणते की आमचे जे छोटे शहरं आहेत किंवा स्मॉल टाउन आहेत ते डिस्ट्रॉय होतात, पूर्णपणे डिस्ट्रॉय होतात. म्हणजे आमचे जे बिलवेड आहेत किंवा नातेवाईक आहेत ते त्या नेचरमध्ये आहेत ते पूर्णपणे नष्ट होतात. शहरं मोठी करण्याच्या नादात आम्ही आमची स्मॉल टाउन जी आहेत ती वाढवतो, पण त्यामुळं किंवा त्यासाठी आम्ही काय करतो तर आमचे जे नातेवाईक म्हणा, जे नेचरमध्ये समाविष्ट झाले आहेत, सगळं नेचर तोडतो आहेत आणि त्या बदल्यात आम्ही काय करतो आहे, शहरं डेव्हलप करतो आहेत. परंतु आम्हाला ही, कारण सरकारला डेव्हलपमेंटसाठी काय पाहिजेत, वृक्ष पाहिजेत, झाडं पाहिजेत, शिवाय तिथली माइन्स खनिज संपत्तीसुद्धा हवी आहे. आणि त्यासाठी ते काय करत आहे, सरकार काय करतं आहे, गव्हर्नमेंट काय करतं की तिथल्या लोकांना उठवतं म्हणा किंवा तिथं प्रदूषित करतं म्हणा, आणि हे त्या लोकांना नको आहे. त्यामुळं कवी अशा पद्धतीनं या घटनेवर किंवा या इन्सिडेंटवर आधारित ती पोएम इथं सांगितलेली किंवा तिचा बेस आहे या कवितेचा. अशी या कवितेची, पोएमची पार्श्वभूमी सांगितली जाते की डेव्हलपमेंटसाठी शहरं, स्मॉल टाउन जी आहे ती मृत होताना दिसत आहेत. डेव्हलपमेंटच्या नावाखाली वृक्षतोड होत आहे आणि त्यामुळे नद्यासुद्धा प्रदूषित होत आहे. अशा पद्धतीची या पोएमची थीम आपल्याला सांगता येईल. द रिव्हर इज अ डॉमिनंट फीचर इन दिस पोएम. आता आपण मुख्य कवितेकडे वळूयात. स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स, रिटन बाय मेमांग दाई. In this poem, poet talk about river, nature, hometown, atmosphere. आता आपण कवितेच्या मूळ भागाकडे वळूयात. स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स, रिटन बाय पोएट मेमांग दाई. फर्स्ट स्टांजा. Small towns always remind me of death. My hometown lies calmly amidst the trees. It is always the same in summer or winter, with the dust flying or the wind howling down the gorge. कवी काय म्हणतो पहिल्या स्टांजामध्ये, स्मॉल टाउन्स ऑलवेज रिमाइंड मी ऑफ डेथ. छोटी शहरं मला मृत्यूची आठवण करून देतात. म्हणजे छोटी शहरं ही मरत आहेत किंवा ती पोएटला मृत्यूची आठवण करून देत आहेत. कवी असं का म्हणत असेल
तर छोट्या शहरांमध्ये विकासाच्या नावाखाली जी झाडं झुडपं असतात ती ती तोडल्या जातात आणि एक प्रकारचं त्या शहरांचं छोटी शहरांचं जे गावपण आहे ते नामशेष करून शहरीकरण केलं जातं. आणि ही कविता जी आहे हिचा बेसच मुळात काय तर अरुणाचल प्रदेश सारख्या ठिकाणची ही कवी आहे मेमांग दाई. आणि यांनी काय सांगितलेलं आहे की त्यांचे जे ट्राईब्स आहेत म्हणजे त्यांची जी जमाती आहेत त्या असं विश्वास ठेवतात की जी ट्राईब्स लोक असतात ती मृत्यूनंतर कुठं त्यांचा दफनविधी म्हणा किंवा त्यांचा अंत्यविधी हा जंगलात केला जातो आणि ती झाडं म्हणा किंवा निसर्ग म्हणा यामध्ये ती त्यांचा आत्मा त्या झाडामध्ये असतो निसर्गामध्ये असतो असं ते समजतात. आणि ही जी आहेत ती काय करतात की स्मॉल टाऊन काय करतात की डिफॉरेस्टायझेशन म्हणजे झाडतोड वृक्षतोड करत असतात आणि त्यामुळं की मला ही जी स्मॉल टाऊन आहेत ती काय करतात की मृत्यूची आठवण करून देतात असं कवी म्हणतोय. माय होमटाऊन लाईज कामली ॲमिडस्ट द ट्रीज. आणि माझं जे होमटाऊन आहे माझं जे गाव आहे किंवा माझं जे घर आहे गावामध्ये गाव म्हणा किंवा माझं घर जे आहे ते पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि सर्व चहूबाजूंनी माझ्या गावाच्या काय आहे किंवा घराच्या बाजूनं किंवा गावाच्या बाजूनं काय पूर्णपणे वृक्ष आहेत झाडं आहेत किंवा निसर्ग आहे असं कवी सांगतोय. पूर्णपणे झाड आहे आणि त्या झाडीमध्ये त्या याच्यामध्ये माझं घर माझं होमटाऊन जे माझं गाव आहे ते शांतपणे विराजमान आहे किंवा शांततेत आहे असं कवी सांगते. आणि इट इज ऑलवेज द सेम इन समर ऑर विंटर. आणि उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो म्हणजे उन्हाळा आणि विंटर हिवाळा या ऋतूमध्ये आमचं जे घर आहे किंवा आमचा जो होमटाऊन आहे ते त्याचं तापमान जे आहे ते सेम असतं त्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. म्हणजे जसं समरमध्ये आहोत तसंच आम्ही विंटरमध्ये सुद्धा आमचं टेम्परेचर जे आहे ते सेम असतं म्हणजे सारखं असतं. पण पुढं कवी काय म्हणतो विथ द डस्ट फ्लाईंग ऑर द विंड हाउलिंग द गॉर्ज. कवी काय म्हणतो आहे की आता मात्र इथं काय झालेलं आहे हवा येते पण ती हवा डस्ट धुळीच्या सोबत वाहते. म्हणजे आता काय येते धूळसुद्धा त्या हवेमध्ये येत आहे. कशामुळे येत आहे ती तर डिफॉरेस्टायझेशन झाले आणि त्यामुळं जमिनीची धूप वगैरे झाल्यामुळं हवेमध्ये मातीच्या कणांचाही समावेश झाला आहे आणि ती जी हवा आहे डस्टला घेऊन धुळीला घेऊन सुद्धा वाहत आहे असं कवी इथं सांगतोय. आणि कवी पुढं काय म्हणतोय की ऑर द विंड हॉलिंग डाऊन द गॉर्ज. तर हॉलिंग म्हणजे जोराचा साऊंड किंवा जोरात जोराचा आवाज किंवा जोराचा साऊंड. गॉर्ज म्हणजे दरी नदी नाली जी दरीतून वाहतात त्यांचं. तर पूर्वी कवी काय म्हणतोय पोट काय म्हणतात की पूर्वी आमच्या इथं नदी नाल्यातून जे हवा येत होती त्या हवेतून आम्हाला आवाज येत होता पाण्याचा खळखळण्याचा आवाजसुद्धा येत होता. इतकं सुंदर त्या गावाचं स्मॉल टाऊनचं वर्णन कवीने इथे केले. म्हणजे त्या गावाचा आवाजसुद्धा एवढा निर्मळ असा पद्धतीचा होता. कवी एक प्रकारचं आपल्या गावाच्या आठवणी स्मॉल टाऊनच्या आठवणी आपल्या इथं मेन्शन करत आहे. देन नेक्स्ट सेकंड स्टांजा जस्ट द अदर डे समवन डाईड इन द ड्रेडफुल सायलेन्स वी वेप लुकिंग ॲट द सॅड रेथ ऑफ ट्यूबरसिस. लाईफ अँड डेथ ओनली द रिच्युअल्स आर परमनंट. आता पुढं कवी काय म्हणतो तर की एखाद्या दिवशी कुणी मरावं आम्ही फक्त त्या मृत्यूपश्चात त्यावर अश्रू गाळावे आणि शांतपणे स्तब्ध बसावं. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की डिफॉरेस्टायझेशन करताना त्याविरोधात आंदोलनं होतात त्यावर लढताना काहींचे मृत्युमुखी होतात किंवा बरीच वर्ष याविरोधात लढताना काही लोकांचे मृत्यू होतात आणि ती मृत्यू झाल्यानंतर आम्हाला बाहेर रोडताही येत नाही किंवा त्याला विरुद्ध आम्हाला आवाजही करता येत नाही आणि नंतर
आम्हाला आमच्या घरातच बसावं लागतं आणि अश्रू शांतपणे गाळावे लागतात। याशिवाय दुसरा पर्यायही आमच्यापुढं उरत नाही। म्हणजे आम्ही आमच्या मृत्यूच्या पश्चात जर कोणी मृत्यू झाला तर यामध्ये आम्हाला फक्त आमच्या घरातच अश्रू गाळावे लागतात। कुणालाही आम्हाला जोरानं त्याविरुद्ध आवाजही उठवता येत नाही किंवा जोरानं म्हणतासुद्धा येत नाही। लुकिंग ॲट द सॅड रेथ ऑफ ट्युबुलस लाईफ अँड डेथ। आणि जेव्हा आम्ही पाहतो म्हणजे डेव्हलपमेंटच्या नावाखाली जेव्हा डिफॉरेस्टायझेशन होत होतं तेव्हा आम्ही त्याला विरोध करत होतो। का विरोध हे करायचे ट्राईब्स? तर यांचे निसर्गात पूर्वज आहेत किंवा झाडं तोडल्यामुळे यांचे पूर्वजांचे आत्मे मरताल किंवा मरत आहेत असं त्यांना वाटत होतं आणि ते एक प्रकारचे काय करत होते की त्यांना विरोध करत होते आणि या विरोध करत असताना त्यांचे मृत्यू बऱ्याचदा होत होते। आणि तेव्हा मात्र हे काहीच करता येत नव्हतं त्यांना, कोणी मृत्यू पश्चात कोणाच्या काहीच करता येत, फक्त हे काय होते शांत बसून अश्रू गाळत होते, घरात बसून अश्रू गाळत होते आणि त्यावर एक पुष्पचक्र, रेत म्हणजे पुष्पचक्र, ते नेऊन त्या मृत्यू आत्म्याला एक प्रकारचे त्या मृत्यू आत्म्याजवळ किंवा तिथं वाहत होते। म्हणजे एक पुष्पचक्र वगैरे ते वाहत होते आणि एक प्रकारचे रडत होते, एकांतात रडत होते। लाईफ अँड डेथ ओनली द रिच्युअल्स आर परमनंट। आणि ते असं म्हणतात की मृत्यू जीवन आणि मृत्यू हे एक प्रकारचं चक्र आहे। म्हणजे मृत्यू पश्चात जीवन आहे आणि जीवन पश्चात मृत्यू आहे। आत्मा हा अमर आहे असं त्या लोकांची, ट्राईब्सची संकल्पना आहे किंवा कल्पना आहे आणि ते या प्रथेवर मानतात। आणि फक्त रिच्युअल्स म्हणजे परंपरा ज्या आहेत त्या परमनंट आहेत, त्याच फक्त राहणार आहेत। बाकी लाईफ आणि जीवन आणि लाईफ हे एक प्रकारचं जीवनचक्र आहे आणि यानंतर ते आणि त्यानंतर ते हे असं हे होतच असणार आहे असं कवी इथं या स्टांजामध्ये मेन्शन करतो आहे, सेकंड स्टांजामध्ये। आता आपण पुढच्या स्टांजाकडे वळूयात। नेक्स्ट स्टांजा, द रिव्हर हॅज अ सोल. In the summer it cuts through the land like a torrent of grief. Sometimes I think it hold its breath, seeking a land of fish and stars. नेक्स्ट स्टांजामध्ये, थर्ड स्टांजामध्ये पोएट असं सांगतोय किंवा असं मेन्शन करतोय, द रिव्हर हॅज अ सोल. नदीला आत्मा आहे, रिव्हरला आत्मा आहे. म्हणजे जणू काही माणसासोबत म्हणजे ह्युमन लाईकसोबत त्याची कंपॅरिझन केल्यासारखं केले की रिव्हरला आत्मा आहे. कवी काय म्हणतो, पण रिव्हर जो आहे किंवा नदी जी आहे ती काय झाली आहे, प्रदूषित झालेली आहे. डेव्हलपमेंटच्या नावाखाली वृक्षतोड करून भूस्खलन म्हणा किंवा इतर बाबींमुळं त्याचा श्वास एक प्रकारचा कोंडला गेलेला आहे. कवी या तिसऱ्या स्टांजामध्ये रिव्हरचा उल्लेख करतोय, रिव्हरचा उल्लेख करते किंवा रिव्हरवर फोकस करते. कवी काय म्हणते, रिव्हरला आत्मा आहे, रिव्हर ह्युमन बिईंग आहे. आणि पुढं काय म्हणते कवी, पोएट असं म्हणते की उन्हाळ्यात रिव्हर कट्स थ्रू म्हणजे जोरात वाहते किंवा वाहने, एक प्रकारचे जोरदार प्रवाह करत डोंगरदऱ्यातून वाहने. रिव्हर काय आहे तर उदास आहे, ग्रीफ म्हणजे उदास किंवा दुःखी, ग्रीफ म्हणजे दुःखी. कवीला वाटत आहे की नदीचा आत्मा आहे आणि तो दुःखी आहे, उदास आहे. कशामुळे तर पोएट असं म्हणते की नदीला आशा आहे, की रिव्हरला आशा आहे. काय आशा आहे तर नदीला असं वाटतं, नदी एक आत्मा आहे आणि नदीला असं वाटतं की मी जोरदार प्रवाह करावा, पाण्याचा प्रवाह करावा आणि पुढं माझ्या प्रवाहामध्ये मासे असले पाहिजे, याशिवाय मी चमकदारही असली पाहिजेत. आणि त्या माशांना श्वास मिळत नाही आणि पाणी स्वच्छ नसल्यामुळं रिफ्लेक्शनही होत नाही. हे सगळं कशामुळं झाले ते डिफॉरेस्टायझेशन, प्रदूषण झाल्यामुळं, वृक्षतोड झाल्यामुळं, प्रदूषणामुळं, म्हणून माझे हाल झाले आहेत. आणि त्यामुळं रिव्हर कशी आहे, दुःखी आहे किंवा रिव्हर कशी आहे तर उदास आहे. तिला वाटतं की माझ्यामध्ये असणारे मासे यांनी मोकळा श्वास घ्यावा आणि चांदणे स्वच्छ चमकावे, माझ्या प्रवाहामध्ये किंवा माझ्या पाण्यावर मी स्वच्छ असावे आणि मला माझ्या याच्यावर चांदण्याचा स्वच्छ प्रकाश असावा. एक प्रकारे इथं
रिवर नदी अशी आशा करते की मी स्वच्छ असावं, सुंदर असावं आणि माझ्यामध्ये माझे जे आत्मा आहे तो फिश म्हणा किंवा स्टार म्हणा तोही माझ्यासोबत राहावा, माझ्या आत्म्यासोबत राहावा असं नदीला आशा आहे किंवा नदीला वाटतं की माझ्यामध्ये फिश आणि स्टारसुद्धा माझ्यामध्ये चमकावे, माझ्यामध्ये मासे असावे आणि माझ्यावर चमकदारपणासुद्धा असावा. देन पुढचा स्टांजा. द रिव्हर्स हॅज अ सोल, इट नोज स्ट्रेचिंग पास्ट द टाउन फ्रॉम द फर्स्ट ड्रॉप ऑफ रेन टू ड्राय अर्थ अँड मिस्ट ऑन द माउंटेन टॉप. द रिव्हर नोज द इमॉर्टॅलिटी ऑफ वॉटर. या स्टांजामध्ये द रिव्हर हॅज अ सोल, पुन्हा तीच लाईन परत आहे यासाठी पुरावा देतो. कवी असं म्हणतो रिव्हर लिव्हिंग थिंग आहे, म्हणजे ह्युमन बिईंग आहे किंवा ती जिवंत आहे आणि रिव्हरला माहीत आहे की तिच्यामध्ये जे पाणी आहे ते डेथलेस आहे, त्या पाण्याला अंत नाही, ते इमॉर्टल आहे कारण ते निसर्गाच्या पाण्याचं एक जलचक्र आहे. ते रिव्हर फॉलो करते, म्हणजे एक सायकल आहे. जसं की पावसाचे थेंब पडतात, ते थेंब डोंगरावर पडतात, ते पाणी वाहत नद्या बनतात, ओढे नाले बनत नद्या बनतात, ते पाणी पुन्हा समुद्राला मिळतं आणि त्या समुद्राच्या पाण्याचं पुन्हा बाष्पीभवन होतं. ते बाष्पीभवन ढग बनतात, ढग बनून ते पाणी पुढं ढग बनून तेच पाणी पावसाच्या स्वरूपानं डोंगरावर पडतं आणि ते पुन्हा नदी नाल्याला मिळतं. असं हे सायकल आहे, म्हणजे एक प्रकारचं जलचक्र आहे आणि हे जलचक्र असल्यामुळं नदीचं पाणी कधीच मरत नाही किंवा संपत नाही किंवा इमॉर्टल आहे. एक प्रकारचं नदीचं पाणी हे अमर्त्य आहे, त्याला मृत्यू नाही असं कवी सांगतो, असं पोएट सांगते की नदीच्या पाण्याला मृत्यू नाही, नदीचं पाणी कधीच संपणारं नाही असं कवी मेन्शन करते इथे. म्हणून पोएट रिव्हरच्या पाण्याला इमॉर्टल, अमर्त्य असं म्हणते. देन पुढच्या स्टांजाकडे आपण वळूयात. अ श्राईन ऑफ हॅपी पिक्चर्स मार्क्स द डेज ऑफ चाइल्डहुड. स्मॉल टाउन्स ग्रो विथ अँझायटी फॉर द फ्युचर. द डेड आर प्लेस पॉइंटिंग वेस्ट. When the soul rises, it will walk into the golden east, into the house of the sun. श्राईन म्हणजे काय तर समाधी. तर इथं कवी असं म्हणतो की अ श्राईन ऑफ अ हॅपी पिक्चर मार्क्स ऑफ द डेज ऑफ चाइल्डहुड. डिफॉरेस्टायझेशन झाल्यामुळं, प्रदूषण झाल्यामुळं मला मात्र पूर्वीचे दिवस फार सुंदर चित्र जे माझ्या लहानपणी होतं ते मला आठवत आहे किंवा मी त्याची कवी आठवण काढत आहेत. जुन्या जी चांगली दिवस होती, आनंदी दिवस होती, ती जी स्मॉल टाऊनची होती ती एक प्रकारचा आनंदी दिवस मी लहानपणी, म्हणजे माझं बालपण जे होतं लहानपणीचं ते मी कवी इथं आठवण काढत आहे. स्मॉल टाउन्स ग्रो विथ अँझायटी फॉर द फ्युचर. आणि पुढं कवी असं म्हणतो की स्मॉल टाऊन आहेत, वाढत आहेत, पण त्यांच्यासोबत त्यांचा विकास होत आहे. पण विकासासोबत निसर्ग तोडून विकास होत आहे. तर त्याच्यासोबत निसर्ग तोडल्यामुळं त्यांचं भविष्यसुद्धा अंधारात जात आहे. म्हणजे निसर्गाचा ऱ्हास होत आहे आणि विकास होत आहे, म्हणजे एक प्रकारचं भविष्याचा त्यांचा अंधार होत आहे. कारण असं कवी इथं म्हणतो आहे की जरी विकास होत असला तरी तो विकास काय करतो, तो आपल्या भविष्याला हानिकारक आहे. कवी इथं भविष्याची चिंता व्यक्त करतो. कवीला इथं भविष्याबद्दल निश्चित भरोसा वाटत नाही. कवीला आपलं भविष्य हे अंधकारमय दिसत आहे, कारण निसर्ग तोडून विकास हा अंधकारमय दिशेकडे नेत आहे असं कवीला वाटतंय. कवी पुढं काय म्हणतोय, द डेड आर प्लेस पॉइंटिंग वेस्ट. वेन द सोल रायजेस, इट विल वॉक इन टू द गोल्डन ईस्ट,
इन टू द हाऊस ऑफ द सन. कवी पुढं काय सांगतो, आम्ही तर हे मानतोय की आमची डेथ झाल्यावर आमची लोक नेचरमध्ये जातात, पण तुम्ही लोक म्हणजे जी नेचर तोडणारी जी लोक आहेत ती काय करत आहेत, आम्हाला नेचरपासून दूर नेत आहेत. पण आम्ही काय करणार आहेत आता, तर कुणाचा मृत्यू झाला तर वेस्ट आणि ईस्ट म्हणजे वेस्ट दिशेला डोकं आणि ईस्ट दिशेला म्हणजे वेस्टकडे डोकं ठेवून जी की ईस्ट दिशेकडं म्हणजे पूर्वेकडं बॉडी म्हणजे पूर्वेकडं दिशेनं बॉडी ठेवणार. आणि आम्ही काय करणार आहेत, तर वेस्टकडे पॉईंट आऊट करून तिचं डोकं पश्चिम दिशेला आणि सूर्याच्या दिशेनं पाय असं करणार आहे. आणि सूर्याकडं नेचरकडे जाईल म्हणजे जेव्हा ती बॉडी किंवा तो आत्मा उठेल आणि नेचरकडे जाईल तर तो सूर्याकडे जाईल. मृत्यू पश्चात आत्मा हा सूर्यामध्ये समावेश होईल म्हणजे सूर्याकडे पाहिला आणि तसाच तो उठून सूर्याच्या दिशेनं जाईल. हाऊस ऑफ द सन म्हणजे हाऊस ऑफ द सन म्हणजे हेवन. म्हणजे जेव्हा मृत्यू पश्चात आम्ही त्याला तसं ठेवू, आम्ही त्या बॉडीला वेस्ट ईस्ट असं ठेवू आणि नंतर मृत्यू पश्चात तो जो आत्मा आहे तो उठून काय करेल, तर सूर्याच्या दिशेनं म्हणजे आपलं सूर्य हेवन जे सूर्याचं घर जे आहे किंवा सूर्य जो आहे तो आमच्यासाठी एक प्रकारचा हेवन आहे, निसर्ग आहे, नेचर आहे. तर ते त्या नेचरमध्ये सामावून जाईल म्हणजे सूर्याच्या दिशेनं आम्ही आमचा आत्मा किंवा तो आत्मा सूर्याच्या दिशेनं त्याच्या घरी जाईल असं एक प्रकारे कवी इथं सांगतो. म्हणजे सूर्याला आपलं घर असं कवी किंवा हेवन असं कवी इथं सांगतोय. आणि त्या सूर्याला तर आमच्यापासून कोणी दूर करू शकणार नाही. कवीला असं इथं मेन्शन करायचं की सूर्य आणि आमचं नातं जे आहे किंवा निसर्गाचं जे आमचं नातं आहे त्याला तुम्ही दूर करू शकणार नाहीत. म्हणजे सूर्याचं आणि आमचं नेचरचं आणि आमचं जे नातं आहे त्याला कोणीही दूर करू शकणार नाही. पुढच्या स्टांजात, इन द कूल बांबूज रिस्टोर्ड इन सनलाईट लाईफ मॅटर लाईक दिस. इन स्मॉल टाउन्स बाय द रिव्हर वी ऑल वॉन्ट टू वॉक विथ द गॉड्स. ही जी लोक आहेत जिथं राहतात तिथली घरं जी आहेत ती बांबूची आहेत आणि त्या बांबूंच्या घरामध्ये म्हणजे बांबूंची घरं जी असतात त्यामध्ये सूर्यप्रकाश खेळता असतो किंवा सूर्यप्रकाश येतो घरात पडतो. तर त्या सूर्यप्रकाश पडत असतो त्या बांबूच्या लाकडातून जो प्रकाश येतो म्हणजे आम्ही मात्र त्या कुल बांबूच्या घरातच राहणार आहेत पसंत करतो आहेत की जी लोक आहेत ती त्या घरामध्येच पसंत करतात. कुठलंही आम्हाला सिमेंटचं घर नको आहे किंवा म्हणजे सिमेंटचं कॉन्क्रीटची म्हणजे घर नको आहे असं कवी सांगतो आहे. आम्हाला भरपूर सूर्यप्रकाश पाहिजेत. असंच इथं जीवन आम्हाला जगायचं आहे. आम्हाला कुठलाही निसर्गाच्या सहवासातच आम्हाला राहायचं आहे. कुठलाही डेव्हलपमेंटच्या नावाखाली आम्हाला नेचरला आम्हाला तोडायचं नाही, कापायचं नाही आहे किंवा नेचर उद्ध्वस्त करायचं नाही. आम्हाला कवी काय सांगतो की आम्हाला पूर्णपणे आमच्या स्मॉल टाऊनमध्येच राहायचं आहे. आमच्या बांबूच्या घरातच आम्हाला राहायचं आहे. आम्हाला सिमेंटची कॉन्क्रीटची जंगलं करायची नाही आहेत असं कवी सांगतो आहे. आम्हाला रिव्हरच्या सानिध्यातच राहू द्या. आणि आम्हाला कवी लास्ट स्टांजामध्ये काय सांगतो, इन अ स्मॉल टाऊन बाय द रिव्हर. आम्हाला फक्त आमच्या रिव्हरच्या शेजारी नदीच्या शेजारीच राहू द्या. आम्हाला याच भागामध्ये आम्हाला जगायचं आहे. वी ऑल वॉन्ट टू वॉक विथ द गॉड्स. आणि आम्हाला आमचा जो देव आहे तो या नदीच्या सहवासात आहे, निसर्गाच्या सानिध्यात आहे, सूर्याच्या प्रकाशामध्ये, सूर्यामध्ये आणि झाडामध्ये, वनामध्ये या सर्व पूर्णपणे या निसर्गामध्ये, नेचरमध्ये, या ॲटमॉस्फिअरमध्ये, या निसर्गाच्या सानिध्यात वातावरणात आहे असं कवी इथं मेन्शन करतो आहे. आम्हाला कुठल्याही पद्धतीनं विकासाच्या नावाखाली आम्हाला दूर या नेचरपासून दूर नेऊ नका असं एक प्रकारे कवी इथं शेवटच्या स्टांजामध्ये सांगत आहे. अशा पद्धतीचं नेचरचं नेचरचं एक प्रकारचं रिलेशन इथं सांगितलेलं आहे. निसर्गाचं नातं इथं मामांगदाई यांनी सांगितलेलं आहे.